आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने जावयावर हल्ला आणि लेकीचं अपहरण केल्याचा प्रकार पुण्यात घडलाय। सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती पुण्यात घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पुण्यातील खेडमध्ये आंतरजातीय विवाह दाम्पत्यावर हल्ला करत विवाहितेचं अपहरण करून पतीला मारहाण करण्यात आली आहे। याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सैराट चित्रपटातील प्रसंग आठवण करून देणारा प्रकार घडलाय। खेड तालुक्यातील खरपुडी गावात राहणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचे तिच्या नातेवाईकांनी अपहरण केलं। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। यात संबंधित महिलेचा भाऊ, आई आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे। खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी या दाम्पत्याने समाजातील विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता। दोघेही काही काळापासून गावात स्थायिक होते, मात्र त्यांच्या या नात्याला प्राजक्ताच्या नातेवाईकांनी कडाडून विरोध केला होता। 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राजक्ताचे कुटुंबीय गावात आले। त्यांनी आधी विश्वनाथवर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर प्राजक्ताचं अपहरण करीत तिला बळजबरीनं घेऊन गेले। या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, मारहाण आणि बळजबरीच्या आरोपाखाली 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केलाय, तर प्राजक्ताचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी वेगानं कारवाई सुरू आहे। तर हे संपूर्ण प्रकरण गंभीर असून सामाजिक सौहार्द बिघडू नये म्हणून आम्ही गांभीर्यानं तपास करतोय। आरोपी लवकरच आमच्या ताब्यात असतील असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी खरपुडी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केलाय आणि शांतता राखण्याचं ग्रामस्थांना आवाहन केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, खेड, पुणे।